श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्री स्वामी अमलानंदाय नमः. श्री स्वामी प्रज्ञानंदाय नमः. डॉक्टर मुकुंद दातार हे आपल्याला आज व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा संक्षेपाने परिचय आपण करून घेणार आहोत. सरांनी मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयात प्रथम श्रेणीनं MA केलेलं आहे. नंतर एकनाथांची काव्यसृष्टी एक अभ्यास हा विषय घेऊन त्यांनी PhD केली. PhDसाठी आदरणीय श्री पाना कुलकर्णी सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. श्री पाना कुलकर्णी सर यांचे ते लाडके विद्यार्थी होते. वारणानगर येथे 35 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं कार्य केलं आणि 3 वर्ष प्राचार्यपद भूषवलं. सामाजिक बांधिलकी हे सरांच्या जीवनातील एक महत्त्वाचं अंग आहे. वारणानगरमध्ये असताना केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांच्या प्रबोधनासाठी वर्षा व्याख्यानमालेचा उपक्रम त्यांनी राबवलेला होता. गेली 50 वर्ष महाराष्ट्रभर ते प्रबोधनपर व्याख्याने देत आलेले आहेत. त्यांची भाषणं आणि चिंतनं आता आकाशवाणीहून जशी प्रसारित झालेली आहेत तशीच ती YouTubeवर सुद्धा अवेलेबल आहेत. त्यांनी भरभरून संत साहित्य सेवा केलेली आहे. आस्वादक समीक्षेची त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. संत कवी एकनाथ, तुका म्हणे, वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी, वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, भगवद्गीता काय शिकवते, संस्कृती आणि सांस्कृतिक, संतांची सार्थ भारुडे, दशोपनिषदातील गीताधर्म ही त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तके आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनात 3 वर्ष प्रमुख प्राध्यापक या नात्याने त्यांनी योगदान दिलेले आहे. गेली 14 वर्ष ते गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष आहेत. या 14 वर्षात गीता धर्म मंडळाचे कार्य त्यांनी विविध अंगांनी वाढवलेले आहे. दैनंदिन ज्ञानसत्रादी जुना उपक्रमांचे सातत्य टिकवून ठेवून अनेक नूतन उपक्रम त्यांनी चालू केलेले आहेत. त्यात दरवर्षी 1500 ते 2000 गीता पाठकांच्या उपस्थितीत होत असलेला गीता पठण महायज्ञ सोहळा हा विशेष उल्लेखनीय असा उपक्रम आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेत समाजाने सरांचा अनेक पुरस्कारांनी उचित गौरव केलेला आहे. पूजनीय मामासाहेब दांडेकर स्मृती पुरस्कार, स्नेहांजली पुरस्कार, ग्रंथालय भारती नागपूर पुरस्कार, कैलासवासी पुबा भावे स्मृती वक्तृत्व गौरव पुरस्कार आणि अमेरिकेतील अध्यात्मपीठ महाराष्ट्र मंडळ शिकागो यांचा पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख पुरस्कार आहेत. डॉक्टर दातार सर म्हणजे गीतातत्व जगणारा एक व्रतस्थ, विद्यार्थी प्रिय व्यासंगी शिक्षक, कार्यमग्न सांस्कृतिक विचारवंत, संत साहित्याचा गाढा अभ्यासक, विचक्षण प्रतिभासंपन्न लेखक आणि प्रबोधन कुशल वक्ता अशी समाजात दातार सरांची ओळख आहे. सर्वांचा प्रतिनिधी या नात्यानं दातार सरांचे मनपूर्वक स्वागत करून त्यांनी व्याख्यानास प्रारंभ करावा अशी त्यांना मी विनंती करतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आजच्या या देवदुर्लभ अशा सांस्कृतिक महोत्सवाचे निमंत्रक पूजनीय स्वामी प्रज्ञानंद, परमपूजनीय स्वामी अमलानंद यांचे अनुग्रहित आणि भक्तजन असणारे पेण मुंबईपासून आवर्जून आलेले सर्व भक्तजन, स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी अमलानंद
स्वाध्याय सेवा मंडळाचे पुण्यामधले सर्व अनुग्रहित शिष्यवर्ग आणि आपण सर्व अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृद जन हो. आजचा दिवस मी आत्ता म्हटल्याप्रमाणे खरोखरच सांस्कृतिक महत्त्वाचा आहे. हा शब्द मी यासाठी उच्चारतो की संस्कृतीची 10 अंग असतात. त्यातलं एक अंग नाद ब्रह्म असतं आणि सर्वोच्च अंग परब्रह्म असतं. तुमचं माझं भाग्य असं की नाद ब्रह्मानं सुरुवात झाली आहे आणि परब्रह्मापर्यंत जाण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी जवळजवळ तासभर पंडित रघुनंदन पणशीकर यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर सुमधुर आवाजात जाणकारीनं आपणासमोर जी सगळी संगीत सेवा सादर केली, त्यात गान सरस्वती किशोरीताई आमोणकरांचं कृपाप्रसाद तर आहेच, पण मला स्वतःला प्राध्यापक असल्यामुळे असेल जाणवत होतं की ही संगीत सेवा नुसती ललित कला नाही आहे. त्या ललित कलेला साहित्यापासून परमार्थापर्यंत एक सुगंध प्राप्त झाला आहे. मग बर्वे मॅडमनी जे सूत्रसंचालन केलं त्याच्यामध्ये दशांगुळाचा संदर्भ श्री विठ्ठलाशी जोडला, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. किंवा पंडित रघुनंदन, ते संगीतातले पंडित आहेतच, पण मला जाणवलं साहित्यातले आहेत की काय, कारण ते चटकन बोलून गेले ना, अभ्यासातून अनुभवातून बोलून गेले की राधाकृष्णाचा खरा अर्थ आपण समजून घेऊया ना. राधा ही धारा आहे, नाथाघरची उलटी खुणं, तशा पद्धतीनं धारा सर्वांना माहिती आहे, पण राधा उलटी गती ती कुंडलिनी शक्तीची आहे. ज्ञानोबांची कुंडलिनी शक्ती किती प्रिय आहे ज्ञानोबांना आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे साहित्य सोनियाच्या खाणी नादब्रह्माच्या वाटेनं परब्रह्माच्या प्रवासात जेव्हा तुम्हाला मला अनुभवायला मिळतात तेव्हा त्यासारखं भाग्य दुसरं कुठलंच नाही. म्हणून मी शब्द वापरला देवदुर्लभ. विषयाकडे वळायच्या पूर्वी माझ्या काही भावना मी 5 मिनिटात व्यक्त केल्या तर तुम्ही मला क्षमा कराल. विषयाकडे जाणार आहे, पण त्याच्यापूर्वी जेव्हा या समारंभासाठी, या समारोहासाठी सर तुम्ही यायचं आहे आणि बोलायचं आहे, अशा प्रकारचा निरोप स्वामी प्रज्ञानंदांनी आप्पांनी दिलाय. असा निरोप फोनवर जेव्हा मला मंदारनं सांगितला तेव्हा मी एकच म्हटलं, आज 50 वर्ष प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांना मी ज्येष्ठ बंधू मानत आलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जर निरोप दिला असेल बोलायचं म्हणून, तर तो निरोप एक रायगडावरून तरी आला आहे किंवा सज्जनगडावरून तरी आला आहे. आणि रायगड आणि सज्जनगडाचा सांगावा नाकारायची हिंमत मराठी मावळ्यामध्ये नसते. हे जर खरं असेल तर जायचं आणि बोलायचं, एवढीच ती भूमिका आहे. मी आता उल्लेख केला ज्येष्ठ बंधू, कदाचित त्यात औद्धत्य आहे, कारण प्रज्ञानंदांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची एक गोष्ट मी मंदारला सांगितली, तीच तुम्हाला सांगून पुढे जातो. आम्हा दोघांनाही वंदनीय असणारे आणि सर्व अर्थानं आमचे मार्गदर्शक प्राध्यापक पा ना कुलकर्णी, एकनाथ पूर्व ज्ञानेश्वरी त्यांना सापडलेली आहे आणि ती त्यांची मोठी देणगी आहे महाराष्ट्राला. ते एकदा श्रोत्यांच्यात बसले होते आणि खूप 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म सर अध्यात्मावर काही बोलत होते, इतकं सुंदर बोलले की पाना कुलकर्णी आले, ते त्यांचे शिष्य, पण पाना कुलकर्णी आले आणि म्हणाले, आम्ही सगळे त्यांना म म्हणत होतो, म आज इतकं छान बोललात की तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतं, काय देऊ?
हे पानासरांचे उद्गार आहेत. आणि मनी उत्तर दिलं, दुसरं काही देऊ नका, फक्त तुमचे आशीर्वाद द्या. बस. ही जी नम्रता आहे, हीच स्वामी अमलानंदांना आवडली. ही जी आध्यात्मिक नम्रता आहे, हीच स्वामी स्वरूपानंदांना आवडली, सत्यदेवानंदांना आवडली, माधवनाथांना आवडली, सर्वांना आवडली. मग तर स्वरूपानंद संप्रदायातले लाडके पुत्र आहेत असं म्हणायचं तर बरोबर ठरेल. म्हणून तो स्वरूपानंद समर्थ मंडळाचं जे 52 आहे त्याचं घ्या 15 वर्षाहून अधिक काळ ते अध्यक्ष होते. कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे अशा गावांच्या मध्ये, कंसात सांगतो काही गोष्टी मागं पुढं असतात तुम्हाला माहिती असतील, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक अधिकार जेव्हा एका व्यक्तीचा ध्यानात येतो तेव्हा सेवा मंडळाचं अध्यक्षपद मिळतं. किती सांगू. ज्येष्ठ बंधूंना आणखी एक उल्लेख करतो. प्राध्यापक म कुलकर्णी कॉमर्स कॉलेजमधले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, 33 वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी शिकवलं. आणि नेमकं त्याच काळामध्ये मी जवळ असणाऱ्या 25 किलोमीटर असणाऱ्या वारणानगर या ठिकाणी प्राध्यापक होतो. दोघे मराठीचे प्राध्यापक आणि त्यामुळे एकत्र गाठीभेटी होतच होत्या. पण संत साहित्याचा अभ्यास, अध्यात्माचा अभ्यास, परमार्थाची पाऊलवाट, जीवनाचा कृतार्थता पाहिजे, सार्थकता पाहिजे, ही ओढ, अशा काही गोष्टी एकत्र असल्या की त्यांच्या माझ्या गप्पा गोष्टी व्यवहारापासून परमार्थापर्यंत किती वेळा झाल्या आहेत हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता विषय वाढवत नाही, पण मी त्यांना ज्येष्ठ बंधू म्हणतो आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद मला मिळावे. आता पुन्हा राहवत नाही म्हणून एक वाक्य सांगतो. मी आळंदनगर कोल्हापूर सोडून पुण्यामध्ये आलो तर त्यांचं मला पत्र आलं आणि त्या पत्रात वाक्य होतं. ते मला मुकुंदराव म्हणतात, मुकुंदराव, तुमच्या अभ्यासाला आणि वक्तृत्वाला पुणे मिळतं आहे हे भाग्य समजा आणि पुण्यामध्ये आपली पुण्याई दाखवा. मला किती दाखवता आली काय माहिती नाही आहे, पण त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुण्यामध्ये आलो एवढं नक्की. हे प्रास्ताविक बोलणं जरा नमनाला घड्याभर देईल तसं जा. विषयाकडे जाऊया. आज जो विषय मी तुम्हाला मांडणार आहे तो आज ज्यांच्या पुण्यतिथीसाठी आपण आलो आहोत म्हणजे महनचे त्यांचे उत्तराधिकारी आहेत ते जे स्वामी अमलानंद आहेत. ते अमलानंद म्हणजे वर्तमान काळातले संत एकनाथ आहेत. एकनाथ काही तुम्ही मी पाहिलेले नाहीत, पण एकनाथ जर पुन्हा पाहायचे असेल तर स्वामी अमलानंद म्हणजे प्रपंच परमार्थाचा शांत समन्वय घडवलेला सज्जनातला सज्जन पुरुष म्हणजे स्वामी अमलानंद. तिकडं मी व्याख्यानाच्या अखेरपर्यंत तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे. नाथांनी काय सांगितलं, अमलानंदांनी काय सांगितलं, स्वरूपानंदांनी काय सांगितलं, आणि सगळी माणसं साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपे मिळाले, अवघे मिळवणी झाले एकची वस्तू. तिची परमवस्तू आहे तिचा सांगावा घेऊन सगळे येतात असं ध्यानात येईल. टप्प्याटप्प्याने हा विषय आपण उलगडत जाऊया. आज तुम्हाला आणि मला दत्तात्रेयाचं दर्शन घडतं आहे. पटकन विचार येईल कुठं आहे दत्तात्रेय. इथे 3 महापुरुष आहेत, वंदन आम्ही करतो आहे, पण ब्रह्मा विष्णू महेश कुठे आहेत. पण ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तात्रेय नव्हे. 3 तत्व गुरुतत्वाच्या बैठकीवर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी दत्तात्रेय असतातच, कारण दत्तात्रेय हे गुरुतत्वाचं सर्वोच्च प्रतीक आहे. आणि मी म्हणेन की आज तुम्ही मी अशा दत्तात्रेयांचा अनुभव घेतो आहे की जे अध्यात्म दत्तात्रेय आहेत. ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा हा प्रकृतीपासून आलेल्या गुणांशी संबंधित आहे.
पण मी अध्यात्म दत्तात्रय म्हणतो. कोण कोण आहेत अध्यात्म दत्तात्रयात? तर पहिले आहेत स्वामी स्वरूपानंद. गागर में सागर या न्यायाने या तिन्ही दत्तात्रयांच्याबद्दल शिंपल्यात समुद्र तसं काही आपण विधानं करत जाऊया, सगळ्यांती पटतील. स्वामी स्वरूपानंद कोण? तर 13व्या शतकात ज्ञानदेवाने जे वाङ्मय निर्माण केलं ते 20व्या 21व्या शतकामध्ये भावानुवादाच्या पातळीवर आणून स्वामी म्हणे याने ज्ञानदेव म्हणे हेच आपल्या लक्षामध्ये आणून दिलं. म्हणून ज्ञानदेव वाङ्मयाचे श्रेष्ठ भावानुवादक म्हणजे स्वामी स्वरूपानंद. एवढंच नव्हे तर रत्नागिरी पावसचा प्रेमदीप म्हणजे स्वामी स्वरूपानंद. किंवा जी सोहम साधना पूर्वीपासून होती त्या सोहम साधनेला योग बनवणं. गीतेमध्ये सांख्य तत्त्वज्ञानाला सांख्य योग बनवलं आहे, कर्मयोग बनवला आहे. तर सोहम साधनेला योग बनवून त्याचा जर प्रवर्तक कोण असेल, किंवा स्वामी अमलानंदांना सोहम योगपेक्षा एक वेगळा शब्द प्रिय होता, ते म्हणायचे सोहम यज्ञ. पुन्हा योग आणि यज्ञात फरक आहे. आणि त्या सोहम यज्ञाचे आचार्य कोण असतील, यज्ञाचे सोहम योगाचे प्रवर्तक कोण असतील, पावसचा प्रेमदीप कोण असेल आणि ज्ञानदेवांचा अवतार कोण असेल, तर स्वामी स्वरूपानंद हे दत्तात्रयातलं एक रूप. दुसरं रूप पूजनीय मामा तथा स्वामी अमलानंद आहे. स्वामी अमलानंद कसे होते तर स्वरूपानंदांचे अंतरंग सुहृद. ते प्रत्यक्ष भेटले 10-12 वर्ष, एकलव्याच्या निष्ठेनं भेटले आधी 5-6 वर्ष. पण स्वामींना काय म्हणायचे हे अमलानंदानं कळत होतं, आणि अमलानंदांना काय म्हणायचे हे स्वामींना कळत होतं. स्वामीजी म्हणजे स्वरूपानंद म्हणालेत भगवंताकडं की अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. हे मागणं मागितलं आहे, अमला भक्ती. आणि कदाचित अमलानंदांच्या रूपानं तीच साकार झाली होती स्वामींच्या समोर. म्हणून 1971च्या पत्रामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी स्वतः 71 अमलानंदांना अमलानंद म्हटलं आहे. मुळात त्यांना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी म्हटलं आहे, पण स्वरूपानंदांनी लेखी पत्रामध्ये अमलानंद म्हणावं हा कृपाप्रसाद केवढा आहे. पण स्वामी अमलानंद म्हणजे स्वरूपानंदांचे अंतरंग सुहृद, अध्यात्म चिंतामणी आणि आपल्या प्रज्ञानंदांचे पथ प्रदर्शक. प्रज्ञानंद, अमलानंद आणि स्वरूपानंद माझ्या दृष्टीने तरी अध्यात्म दत्तात्रय. प्रज्ञानंद आत्ता समोर आहेत. माझं बोलणं स्तुती वाटेल, पण ती स्तुती नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. स्वामी प्रज्ञानंद कसे आहेत तर ज्याला सात्विक विद्वत श्रेष्ठ म्हणतात तसे आहेत. प्रवचन करणारा, निरूपण करणारा लेखन करतोच असं नाही, आणि लेखन करणारा निरूपण करू शकतोच असं नाही. पण गोविंददेवगिरी महाराजांनी प्रज्ञानंदांचं कौतुक करताना त्यांना सात्विक विद्वत श्रेष्ठ म्हटलं आहे. हे त्यांच्या आत्ताही चालू असणाऱ्या लेखनातून 15-20 पुस्तकातून, अगदी त्यांनी अलीकडे 3री आवृत्ती प्रकाशित केली, अमलगाथा 3री आवृत्ती, त्याची प्रस्तावना वाचा. सात्विक विद्वत श्रेष्ठ, विनम्र पारमार्थिक. आणि आपण सगळे माझ्या म्हणण्याला पाठिंबा द्याल की प्रज्ञानंद म्हणजे सद्गुरू, पण मागे एक विशेषण आहे, ज्ञानयोगी सद्गुरू. चुकूनसुद्धा कोणी अंधश्रद्धेच्या वाटेनं जायला लागला तर त्याला थप्पड मारून ज्ञानयोगाच्या वाटेवर आणण्याची रामदासांची पद्धत ज्यांच्यात मुरलेली आहे, हे मी अनुभवानं बोलतो आहे. यात नुसतंच दयातीचे नाव भूतांचे पालन करून नाही चालत. कधी कधी गुरुचं काम असतं आईसारखं पथ्य काय ध्यानात घेणं. अधिक बोलायला नको.
म्हणून प्रज्ञानंद म्हणजे सात्विक विद्वत श्रेष्ठ, विनम्र पारमार्थिक आणि ज्ञानयोगी सद्गुरू. मला जो जाणवला तो अध्यात्म दत्तात्रेय असा. आता तिघांनीही तुम्हाला मला एकनाथांच्याकडे नंतर जातो अमलानंदांच्या आधारे, पण तुम्हाला मला काय शिकवलं आहे तर स्वरूपानंदांचं मोठं वैशिष्ट्य होतं की ते वर्तमान काळातले ज्ञानदेव होतेच होते, पण अमलानंद एकनाथांच्या पद्धतीने स्वरूपानंद हे तुम्हाला मला सामान्य माणसाला जमणारा सोहम साधना योग सांगत होते. मुळात सोहम साधना योग सोपा नाही आहे. दिवसाकाठी आपण स्वतः 21,600 श्वासोच्छ्वास करतो दिवसाकाठी. हे गणित आहे, शास्त्र आहे, मेडिकल सायन्स आहे. श्वास उच्छ्वास त्याच्यामध्ये सोहम हे बांधणं हे गुरुकडनं शिकावं लागतं तर ते श्वासामध्ये येतं. हे ओंकार साधना पुस्तक आहे भटांचं, ते बघा, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. पण हे सांगत असताना स्वरूपानंदांनी तुम्हाला मला हे करा म्हणून सांगितलं. कारण कसं असतं, तो सूर्य लाखो फॅरेनहीट उष्णतामानानं जर जळत असला तर आपल्या शरीरामध्ये 98.5 फॅरेनहीट उष्णतामान असतं. तसं सोहम साधना हा सूर्य आहे, त्या वाटेनं आपल्याला जायचं आहे. पण सोपं नाही आहे हो. मग सोपा मार्ग कोणता तर गीता आणि ज्ञानेश्वरी सांगते तो समत्व योग. तुम्ही मी सगळ्यांशी समजा समानतेनं वागायला ठरवलं तर जगातले 50% प्रश्न संपतील. म्हणजे रशिया युक्रेनचं युद्धही संपेल आणि आमच्या घरातलं युद्धही संपेल जर आम्ही समदृष्टीनं, समत्वानं, समत्व योगानं, समत्वम योग उच्चते या भावनेनं वागायचं ठरवलं तर. स्वरूपानंदांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की स्वरूपानंदांनी आपल्याला समत्व योगासाठी 2 गोष्टी सांगितल्या. एक समदृष्टी आणि एक समकृती. दृष्टीमध्येही समत्व असावं आणि कृतीमध्येही समत्व असावं. दृष्टी हा विचार आहे, कृती हा आचार आहे. दोन्ही नसतील तर ती पांगळ्यांची शर्यत होईल. तो सुंदर डौलानं जाणारा रथ होणार नाही, रथाला 2 चाकं लागतात. तशी समदृष्टी आणि समकृती कशी बरं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेळ घालवायला नको. नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. स्वामी स्वरूपानंद अत्यंत सोप्या भाषेत अत्यंत कठीण कोडं सांगतात. तत्त्वज्ञानामध्ये शंकराचार्यांचं अद्वैत आणि मध्वाचार्यांचं द्वैत हे चंद्रसूर्यासारखं आहे. सोपं नाही आहे. पण चंद्रसूर्यांना कधी एकत्र आणता येतं का? कधी कधी असं घडतं सृष्टीमध्ये. तुम्ही बघितलं असेल, सूर्य मावळत असतो, चंद्र उगवत असतो. स्वरूपानंदांसारखे जे सामर्थ्यवंत असतात ते सांगतात, देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. तुका झाला पांडुरंग हे कळलं तर तुकारामांची विठ्ठल भक्ती कळते. अद्वैत निर्गुण हे अखेरचं टोक आहे आणि सगुण साकार ही पाऊल वाट आहे. देवळाचा कळश ठरला आहे, पण देवळाचं प्रांगणही महत्त्वाचं असतं, नाही तर देवळाकडे जाणार आपण कसे. म्हणून बघा, देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा. देव देवेश्वर पुण्यातला आठवा. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. आणि सूत्र काय? स्व उदारा जगदाधारा देई मज असावर. काय वरदान पाहिजे? स्वस्वरूपानुसंधानी
रमोचित्त निरंतर. हे उद्दिष्ट आहे, हा कळस आहे. हा तो गाठायचा कसा, त्याच्याकडे जायची पायवाट कोणती. तर मी संत साहित्याचा काही थोडा अभ्यास केला आहे, पण स्वामी जितक्या वस्तुनिष्ठ, भूमिनिष्ठ, जमिनीवरचं सांगतात तेवढं सांगणारे तत्त्वज्ञ संत कमी आहेत. आणि पुन्हा एक फरक लक्षात घ्या, तत्त्वज्ञान सांगतो तो संत नसतो, तो तत्त्वज्ञ असतो. कदाचित आमच्यासारखा मराठीतला प्राध्यापक असतो तत्त्वज्ञ. पण तत्त्वज्ञान सांगणारा नव्हे, तत्त्वज्ञान जगणारा जो असतो त्याला संत म्हणतात. आणि मग जगायचं कसं? स्वामींचा संजीवनी गाथेतला अभंग आहे, पण मनावर कोरून ठेवावाचा आहे आणि तो तुम्हाला मला आत्ताही जमणार आहे. नको निराहार, नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा. पटकन म्हणाल, आहाराची भाषा कशाला चालली आहे? तर प्रवचन संपल्यानंतर आहारच आहे, आणि भगवद्गीतेतील 17 अध्याय आहारच आहे. आणि रू जवळ काहीतरी घेतल्याशिवाय माणसं खुश होत नाहीत. रू धातू आहे, उपसर्ग आहे, म्हणून आहार. इलाज नाही, ही जमीन आहे, हा निसर्ग आहे, तो स्वीकारावा लागेल. नदी लक्षात ठेवायची, निसर्गाशी भांडत नाही, वळसा घालून पुढे जाते. पर्वताला छेदत नाही, पर्वताला वळसा घालते. माणूस तसा पाहिजे. पण नको निराहार, नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा. पुढचं सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. नको अति झोप, नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी. पण मी खरं सांगू, आहारही जमेल, झोपही जमेल, पण पुढचं जमते का बघा. नको बोलू फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित. सगळ्यात कठीण गोष्ट ही आहे, परिमित बोला, विचारल्याशिवाय बोलू नका. करावे भाषण परिमित. आणि स्वामी किती ठामपणे सांगतात. जसं असतं ना, आपण मराठी माणसं बोलताना तुका म्हणे म्हटलं की फार सोपं असतं. काही काही माणसं तुका म्हणून वाटेल ते बोलतात, ते सोडून द्या. तुकारामांनी चिंता लागते, कधी मी म्हटलो तो मला काय आठवत नाही म्हणून. पण खरं सांगू, तुका म्हणे म्हणजे आमचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा तुका म्हणे म्हटलं की कोण काय प्रश्नच विचारू शकत नाही. तसं स्वामी आपल्या हातात वरदान देत आहेत. संयमी जीवन वागता सहज, स्वामी म्हणे तुझं. अहो काय आश्वासन पाहिजे? स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. ज्या योगासाठी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ सगळ्यांनी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या परंपरेतले स्वामी स्वरूपानंद तुम्हाला मला उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरा निबोधत जसं हात उंचावून व्यासांसारखे सांगतायत. स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. आईचा आशीर्वाद, वडिलांचं वरदान जसं पाठीशी असावं, तर स्वरूपानंदांचे आपण सगळे शिष्य या एका भावनेनं भारलेले आहोत असं लक्षामध्ये येईल. आता पुढे जाताना विचार करूया की अमलानंदांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत, तर अमलानंद, स्वामी अमलानंद एकनाथांसारखे होते असं मी म्हणणार आहे. ते शेवटचं विधान आहे. पण आपण सगळे अमलानंदांचे बहुतांशी अनुगृहीत आहात. स्वरूपानंदांच्यात पण सगळ्यांनी स्वरूपानंदांना पाहिलं असेल असं नाही आहे. आपल्याला भाग्य आहे, स्वरूपानंद, अमलानंद आणि प्रज्ञानंद आपल्यापाशी. मुद्दा असा, कसे होते अमलानंद? तर त्यांचं वर्णन करताना काही अभ्यासकांनी लिहिलं आहे, त्यातली कोटेशन्स म्हणा मुद्दाम देतो. एक ओवी खरी आहे की ती ओवी अमलानंदांसाठीच लिहिली आहे असं लक्षात घ्या. मी मात्र त्या एक शब्द बदलणार आहे. ती ओवी अशी आहे, भव्य प्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी. पुन्हा वाचतो, भव्य प्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी. मी त्यात बदल एकच करतो, भव्य शब्दाच्या ठिकाणी ज्ञानदेवांचा शब्द घालतो रुजू. ज्ञानदेवांना उजू किंवा रुजू हे अत्यंत प्रिय आहे. रुजूता कशी असते?
चंदनासारखी सुगंधी असते, नवनीतासारखी कोमल असते आणि आजीनं दिल्या साईसारखी वत्सल असते. ती रुजुता, दुसरं काही नाहीच, ती मामांच्या ठाई होती. म्हणून भव्य राहते बाजूला, भव्य अनेक असतात, पण रुजू त्यांचं हास्य म्हणजे बालसुलभ, रुजू, प्रसन्न, वीतरागे, सौम्य, सात्विक, शुद्ध मार्गी. आता प्रज्ञानंदांच्या साहित्यातलेच वेचलेले मोती मी तुमच्यासमोर ठेवतो. त्यांनी अमलानंदांच्याबद्दल काय काय म्हटलंय, तर जणू कल्पवृक्षाला सुगंधी फुलं आली आहेत म्हणजे अमलानंद. पारदर्शक स्फटिक जर कधी सजीव झाला तर अमलानंद. चिदाकाश जरी उतरून माझ्या अंगणामध्ये आलं तरी अमलानंद. किंवा चैतन्य सरोवरातील शतदळ कमळ म्हणजे अमलानंद. हे प्रज्ञानंदांचे शब्द आहेत आणि मी त्याला जोड देतो, प्रपंच परमार्थाचा शांत समन्वय, शांती जलधी, शांती ब्रह्म एकनाथ, त्यांचे अवतार म्हणजे वर्तमान काळामधले स्वामी अमलानंद. आता या बोलण्याच्या अखेर म्हणजे उत्तरार्धात पुढच्या भागात मला जो वेळ दिला आहे तो वेळ ठरवून दिला आहे. पण भाग्य सांगू, आत्ता प्रज्ञानंदाने मला सांगितलं, सर तुम्ही मनसोक्त बोला. आता ते मनसोक्त म्हणाले संस्कृतमध्ये मनसा उक्त आहे, पण माझंच मन सारखं चालवायला लागलो तर इतरांचं मन मला म्हणेल की आता पुरे हो, जेवण पाहिजे आम्हाला. म्हणून अर्धा तास बोलून झालं आहे, उरलेला वेळ ठरवून घेऊन तुमच्यासमोर मांडतो. आता काय आहे एकनाथांचं वैशिष्ट्य? प्रपंच परमार्थाचा शांत समन्वय. हा जर प्रपंच परमार्थाचा शांत समन्वय करायचा असला ना, तर नाथांनी आणि अमलानंदांनी एक तुम्हाला मला प्रथम सांगितलं आहे की काय घडतं खूपदा देवाचा शोध घेताना माणसं प्रपंच खणून काढतात आणि मग परमार्थ मांडतात. हे अत्यंत चुकीचं आहे. रामदासांनी आपल्याला सांगितलं आहे, ज्याचा प्रपंच नेटका असतो त्याचाच परमार्थ धड होण्याची शक्यता आहे. ज्याला आपल्या पायका पोरांची काळजी करता येत नाही, तो जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत म्हणून काय करणार आहे? घरचं सांभाळता येत नाही, चिंता विश्वाची करायला समर्थ रामदास असायला पाहिजेत ना. आपण कोण आहोत? लक्षात आलं? म्हणून प्रपंच खणून काढायचा आणि मग रांगोळी काढल्यासारखा परमार्थ मांडायचा असं नाही. एकनाथांच्या 80,000 ओव्यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी सार काढलं आहे आणि ते फक्त पंचसूत्री आहे. नाथांच्या अख्ख्या साहित्याचा अभ्यास करून पंचसूत्री आहे. 5 सूत्र अशी. पहिलं सूत्र जरा गंभीर आहे पण लक्षात ठेवायचं, मरणाचे स्मरण ठेवून. कुणाला आवडत नाही, मी जरा बदल करतो, कशाला मरणाची भाषा करायची, म्हणून जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून. एवढं तर मान्य होईल की नाही? उद्या उगवला की मी एक दिवसानं म्हातारा होणार आहे हो, माझी इच्छा असो नाही तर नसो, दिवस गेला ना. जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून सतत ईश्वरानुसंधान राखून. कुणासाठी करायचं? नोकरी करत असलो तर बॉससाठी नाही करायचं. कुणासाठी करायचं? देवासाठी करायचं. आणि देवाला वाहायला जशी आपण चांगली फुलंच आणतो तसं कर्म सत्कर्म व्हायला मी देवासाठी करतोय एवढं आपल्याला पुरेसं आहे. आणि तो सोपा मार्ग आहे, नाही तर कान पिळले जात नाही. देवासाठी कर म्हटलं की माणूस नीट करतो, आजसुद्धा करतो. म्हणून जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून सतत ईश्वरानुसंधान राखून जमेल तितकं भूतमात्री भगवंत पाहत. पुन्हा सांगतो, तुकाराम आणि रामदास एकत्र करायचे की सगळं जमतं. जगद्गुरू असायलाच पाहिजे, पण राष्ट्रगुरूची पण गरज आहे. का राष्ट्रगुरू जर संपला तर जगद्गुरू येण्याची शक्यता नाही.
हा आणि पुन्हा सांगतो, अध्यात्म निसर्गाच्या विरोधी कसं असेल? निसर्ग म्हणजे परमात्मा. परमात्म्याची लीला असेल तर ती आहे तशी संतुलनानं स्वीकारावी लागेल. म्हणून जमेल तितकं भूतमात्री भगवंत पाहत, प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करीत. वाटतं कठीण, पण मग असे म्हटलं, पण देवासाठी करतोय म्हटलं की नक्की काही त्यात बदल होतो, काही टक्के सुधारतं. म्हणून प्रपंच परमार्थमय करून प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करीत प्रपंचच परमार्थमय करावयाचा. 5 सूत्र पुन्हा सांगतो की नाथ काय म्हणत लक्षात येईल. जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून सतत ईश्वरानुसंधान राखून जमेल तेवढं भूतमात्री भगवंत पाहत प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करीत प्रपंचच परमार्थ रूप करावयाचा. नाथांनी केला नाही का? मी एक उदाहरण सगळीकडे सांगतो तर तुम्हाला सांगतो. आपण ते लक्षात घ्यावं की संतांनासुद्धा किती मर्यादेला तोंड द्यावं लागतं. ते अमर्याद असतात. एकनाथ होते ना आपले, त्या एकनाथांच्या मुलाचं नाव हरिपंडित. नाथ मुळात पैठणमधले आणि पंडिताची पगडी त्यांना माहिती होती, पण ते होते भागवतापासून भारूड लिहिणारे, वासुदेवाला आणणारे, वाघ्या मुरळीशी बोलणारे. ते काय हरिपंडिताला आवडायचं नाही. आणि हरिपंडित म्हणाला, तुमच्या प्रवचनाला गर्दी होते, नाथांचं वैशिष्ट्य. आपण नाथांच्या वाड्यात गेलो तर तो जो विशिष्ट खांब आहे त्याला टेकून ते बसत गाभाऱ्याकडे तोंड करून. आणि रोज नाथ कीर्तन, प्रवचन, निरूपण यातलं रोज करत. नाथांचं वैशिष्ट्य आहे पाणपोईच. त्यांच्या मराठी प्रवचनाला, कारण मराठी भाषा आपली आहे, भरपूर गर्दी व्हायची. हरिपंडिताला आवडलं नाही. आणि हरिपंडित या मुलानं वडिलांना सांगितलं की तुमचं मला काही पटत नाही, मी तुमच्यापासून दूर जातो. आणि सून आणि मुलगा, त्याला तरी ठेव म्हणाले ते आजोबा, पण ऐकायला तयार नाही. काशीला गेला. हरिपंडित काशीला गेला, मोठी कीर्ती मिळवली, वर्षभर झालं. आणि मुद्दाम सांगतो तुम्हाला, मला संसारी संत म्हणजे काय कळतं. नाथांसारखा ज्याच्या घरामध्ये प्रभू श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपानं 12 वर्ष नांदतोय असा अधिकारी पुरुष, एकदा मी वडील आहे आणि माझा मुलगा हरिपंडित मुलगा आहे म्हटल्यानंतर त्याची समजूत घालायला काशीला जातो. समजूत घालतो, अट स्वीकारतो की परत आल्यानंतर, अटीमध्ये वर्ष ठरलं नव्हतं, अट घालतो की मी संस्कृतमध्ये प्रवचन करणार आणि तुम्ही ऐकायला बसलं पाहिजे. बहुतेक कोणी बाकीचे येणार नाहीत म्हणून श्रोतासुद्धा ठरवला वक्त्यानं की तुम्ही तरी समोर बसा. मागे श्रोता भगवान श्रीकृष्ण आणि पुढे एक आपले वडील. जातात कुठं? वडीलच आहेत. अट घातली. त्यावेळी अट काही वर्षापुरती नव्हती, पण वर्षात त्याच्या लक्षात आलं की सुरुवातीला नाथांचा मुलगा बोलतोय म्हणून 200 माणसं, महिन्याभरानं 150, मग 100, हळूहळू आत्ता सांगितल्यासारखं समोर वडील, मागं देव. आणि मग तो म्हणाला माझं चुकलं. आता आपण हरदासाची कीर्तन ऐकतो की 100 पानं जेवायला घालायची होती, नाथांना जेवायला बोलावलं, पत्रावळीच्या खाली पत्रावळ निघाल्या. ही गोष्ट आहे, हा अर्थवाद आहे. पण 1 वर्षाच्या निष्ठेनं केलेल्या प्रयत्नानं हरिपंडिताच्या लक्षात आलं की पैठणमधल्या लोकांना शिकवायचं असेल तर माझं पांडित्य फुकट आहे. पंडित असून भारूड लिहिणारे नाथ हे माझे वडील नाही आहेत, माझे गुरु आहेत. हरिपंडित नाथांना शरण गेला, ही सत्य कथा आहे. ही आपण खास लक्षात घेऊया. संतांनासुद्धा एकदा रामकृष्णाला नाही का, संताला एकदा अवतार घेतल्यानंतर प्रकृतीच्या मर्यादा मान्य कराव्या लागतील. पण मर्यादेत राहूनही जो अमर्याद शक्ती प्रकट करतो त्याला संत म्हणतात. नाथ तसे. नाथ का सांगतोय, का अमलानंदांच्याकडे जातोय हे लक्षात येईल. आणि आता हे सगळं जसं नको सेवू फार, नको जागरण, करावे भाषण परिमित, तसं मी तुम्हाला
4 सूत्र सांगणार आहे. ती 4 सूत्र मला स्वतःला जमलेली नाहीत हे प्रथम सांगतो. पण जे मला जमलं नाही ते मात्र तुम्ही करा असं मी सांगणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी मला खुर्ची बसायला दिली आहेत आणि बोला सर असं म्हणताय म्हणून. असं का सांगतो तर जे बोलतोय ते माझं मलाच कळतंय जमणार आहे की नाही. पण जमायला तर पाहिजे असं मनोमन मला वाटतं. एक एक सूत्र थोडक्यामध्ये बघूया आणि 4 सूत्र संपली की मग अमलानंदानं वंदन करायचं आहे प्रज्ञानंदांच्या शब्दात आणि थांबायचं आहे. पहिलं सूत्र काय? अहंकार निर्मूलन. अंधश्रद्धा निर्मूलन तर करायचंच. फक्त अंधश्रद्धा निर्मूलन करताना खरी श्रद्धा मात्र मारायची नाही. नाही तर करायला गेलो एक असं होईल. मुद्दाम सांगतो, वाक्याचा विचार करा, जास्त बोलत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन नव्हे, मी ते करूया आपण अहंकार निर्मूलन. मला एक जण बोलताना म्हणाले की सर अहंकार विसर्जन म्हटलं तर काय बिघडलं? मी म्हटलं नको, विसर्जन म्हटलं की गणपती बाप्पा विसर्जन होतं तो परत येतो. तसं अहंकार टाकला आणि उद्या परत आला तर नको. विसर्जन मोठं कठीण आहे. विसर्जन आहे ते, विशेषत्वानं सृजन आहे. नको तसं काय परत यायला. मग अहंकार निर्मूलन किती कठीण आहे. पूर्वी व्यासांनी आणि इतरांनी म्हणून 18 पुराणं लिहिली. पण अलीकडे व्यासांची गरजच नाही आहे. आपण सगळे घराच्या बाहेर पडलो, घरात सुद्धा, पण घराच्या बाहेर पडलो की एक पुराण बोलायला लागतो. त्याला म्हणतात आत्मपुराण. मी, माझी मुलं आत्मपुराण. आणि हे आत्मपुराण आपण जर बोलत राहिलो तर फार मोठं कठीण आहे. अहंकार इतका कठीण आहे. गुरुदेव रानड्यांच्या भाषेमध्ये सांगतो, एक वेळ तुम्ही दृढ सद्गुणाच्या प्रभावानं, सद्गुणसुद्धा पुन्हा पुन्हा शंकरावरच्या संतधारेसारखे बळकट करावे लागतात. सद्गुण त्या दृढ प्रभावानं तुम्ही 6 शत्रूवर मात कराल. आणि 6 शत्रूवर मात सोपी नाही आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी. याच्यात मात्र अहंकार नाही आहे बघा. त्या षड रिपूंच्याही पेक्षा कठीण असा जर कोण असेल तर अहंकार आहे. कवीनी म्हटलं आहे, एखाद वेळा मगरीनं गिळलेलं माणिक मगरीच्या तोंडामध्ये हात घालून सही सलामत बाहेर काढता येईल. माणिक. आगीमध्ये सापडलेलं रेशमी वस्त्र आगीच्या फुफाट्यातून बाहेर काढता येईल. पण माणसाच्या मनामध्ये सूक्ष्म रूपानं लपलेला अहंकार काढता येत नाही. आणि गंमत सांगू, परमार्थात अहंकार जास्त शत्रू होतो. प्रपंचातल्या लोकांचा अहंकार पुरे परवडला, पण परमार्थात फार कठीण आहे. किती कठीण आहे तर ज्ञानेश्वरांच्या आधी 100 वर्ष ज्यांचं कार्य होतं ते स्वामी चक्रधर, त्याने एक वाक्य लिहिलं आहे, वैराग्य मिरवू वाटे हा ही विकारू की गा. वैराग्य मिरवावंसं वाटतं हा सुद्धा एक विकार आहे. काय अधिक बोलावं बरं. त्यामुळे परमार्थाच्या क्षेत्रातला अहंकार, अनेक क्षेत्रातला अहंकार, कर्तृत्वाचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, सामर्थ्याचा अहंकार जो टाकू शकत नाही तो प्रपंचात ठीक आहे, पण परमार्थात यायचं असेल. आणि परमार्थात तरी काय यायचं हो. एकनाथांचं चाललंय म्हणून एकनाथांचं वचन सांगतो जे सगळ्यांना लागू पडणार आहे. काय आहे तुमच्या माझ्या नरदेहाचं शेवटचं इप्सित. देवानं नरदेह दिला आहे ना, त्या 84 लक्ष जन्मानंतर दिला आहे ना. त्या नरदेवाचं काय आहे? मनुष्य देहाचे निज्ञाने. मनुष्य देहात ज्ञान आहे, पशुत नाही. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. विद्यापीठातल्या डिग्र्या नाहीत. सच्चिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दीधला. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दीधला. एवढी जर सनद मिळाली आहे
तर मग रामदास म्हणतात तसं सगळं मिळालं आणि करंटेपणा करायचा, हा करायचा काय? म्हणून पहिलं सूत्र, जमलं तर अहंकार निर्मूलन. अधिक बोलायला नको, कारण फार कठीण आहे ते, बोलायला फार सोपं आहे, पण जिना उतरलो मी आता की मलाच अहंकार कसा चिकटणार आहे मला माहिती आहे. व्यासपीठावर ठीक असतं सगळं, मुद्दा लक्षात आला, पण प्रयत्न करा. हा अहंकार संपू शकतो का? गुरुदेव रानड्यांची कथा सांगतो आणि पुढे जाऊया. मुळात अहंकार येतच नाही तर संपण्याचा मुद्दा कुठं? गुरुदेव रानडे 1914 साल आहे, MA फिलॉसॉफी तत्त्वज्ञान याला बसले होते. जुन्या कालखंडामध्ये BA झाल्यानंतरसुद्धा प्राध्यापक व्हायचा, नंतर तो MA झालं ते चालायचं. गुरुदेव तसे होते, डेक्कन कॉलेजमध्ये, डेक्कन संस्थेत होते. 1914 MA झाले फिलॉसॉफी घेऊन. त्यावेळी सुवर्णपदकं मिळायची, तर चान्सेलरचं सुवर्णपदक आणि न्यायमूर्ती तेलंग यांचं सुवर्णपदक गुरुदेवाने मिळालं. गुरुदेवाने जो पेपर लिहिला म्हणजे उत्तरपत्रिका, ती मुंबई विद्यापीठामध्ये अजूनही ठेवलेली आहे आणि त्याच्यावर तांबड्या शाईनं शेरा मारलेला आहे, द एक्झामिनी नोज मोर दॅन द एक्झामिनर्स. परीक्षा घेणाऱ्याला परीक्षा देणाऱ्याला परीक्षा घेणाऱ्यापेक्षा अधिक कळते असं आमच्या लक्षात आलं आहे, असा तांबड्या शाईनं शेर आहे. आपली इच्छा असेल तर मुंबई विद्यापीठामध्ये जाऊन हा पेपर म्हणजे उत्तरपत्रिका बघावी. सत्य कथा मी तुम्हाला सांगतो. आता अहंकार बघा, हो, ज्या माणसानं 2 सुवर्णपदकं मिळवली तेव्हा त्यांचे मित्र जवळ आले आणि मित्र म्हणाले, ती 2 सुवर्णपदकं छातीवर लावून एक तुझा फोटो घ्यावा असं आम्हाला वाटतं. आता अलीकडे फोटोचं काय उरलेलं नाही आहे, पण 1914 साल ज्या राजापूरची गंगा जशी प्रकट झाली तसा फोटो मिळाला तर फारच चांगलं. 1914 कोण फोटो घेणार? बरोबरचे मित्र. गुरुदेवांनी शेवटपर्यंत फोटो काढू दिला नाही आणि गमतीने म्हणाले, अरे फोटो काढताना मला काय वाटतं माहिती आहे का, ह्याची 2 ती लावायची आणि तुम्ही माझा फोटो काढणार, जे तुम्ही माझा बेंद्रातला बैल केला आहे असं मला वाटायला लागतं. मला काय माणूस असताना बेंद्रातला बैल आठवा सजवतो ना आपण, तसं वाटायला आणि फोटो काढला नाही. ते गुरुदेव रानडे. म्हणजे अहंकार नाही का नष्ट करता येत? गुरुदेवानं जर करता आला, आपल्याला करता येतोय की नाही, प्रयत्न करूया. पहिलं सूत्र अहंकार निर्मूलन. दुसरं सूत्र आणखीच कठीण आहे, म्हणून मी आधी म्हटलं की मला जमलेलं नाही, मी आपलं तुम्हाला जमावा म्हणून सांगतोय. निंदा अलिप्तन, अहंकार निर्मूलन आणि निंदा अलिप्तन. निंदा ही गोष्ट माणसाला फार आवडते, आपली नव्हे, दुसऱ्याची. म्हणून ते प्रसिद्ध वाक्य आहे की स्तुती करावी, शब्द असे आहेत, निंदा स्तुती जनांच्या वार्ता वधू धनांच्या. तर तिखटच आहे. माणसानं बोलायला काय आवडतं? एक वधूबद्दल आणि धनांबद्दल, पैशाबद्दल, जाऊ दे. पण निंदा स्तुती जनांच्या म्हणजे काय? स्तुती माझी आणि जनांच्या निंदा, हे लोकांना फार आवडतं. एवढंच कशाला? इसाप आपल्याला ऐकून माहिती आहे. इसाप जसं पंचतंत्र तसं तो पंचतंत्र आपलं जुनं आहे. इसाप, त्या इसापानं वाक्य लिहिलं आहे, माणसाच्या जिभेला आवडणारं सगळ्यात चांगलं पक्वान्न काय असेल तर हजर नसणाऱ्या माणसाची आपण केलेली निंदा. आता हजर नसणारं मी घातलं नाही त्याच्यात, इसापानं नाही म्हटलेलं, पण इसाप म्हणतोय दुसऱ्याची निंदा माणसाच्या जिभेचं आवडतं पक्वान्न. आपण सगळे त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतोय का? तुकारामाने आपल्याला जागा आणलं आहे, कारण दुसऱ्याची निंदा करताना ते अवगुण माझ्यामध्ये नाही आहेत का? आपण त्याला म्हणतो काय बडबडतोय, असं म्हणून मी बडबडतच असतो. तुकोबा म्हणतायत, काय वानू दोष इतरांचे, मजपाशी त्याचे काय उणे असे. दुसऱ्यांचे दोष सांगायला लागलो आहे, मी काय दोष संपून बसलो आहे का? आणि एकनाथांचं वैशिष्ट्य सांगतो, एकनाथांना आयुष्यभर फक्त निंदा आणि निंदेलाच तोंड द्यावं लागलं. कधी पैठणला गेला तर आज अस्तित्वात माहिती नाही, कुचर ओटा म्हणून होता.
त्याच्यावर बसणारी माणसं फक्त कुचाळकी आणि कुटाळकी करायची. नाथाने आयुष्यभर हे सहन केले. आणि मला ते एक कथा माहिती आहे, खरी खोटी माहिती नाही, पण तुम्ही विचार करा. नाथानी म्हणे ठरल्याप्रमाणे त्या नाथ षष्ठीला तो ग्रंथसुद्धा अपुरा ठेवून गुरुच्या तिथीला मला प्राण अर्पण करायचेत म्हणून आनंदानं योग मार्गानं प्राणोत्क्रमण केलं. आता गोष्ट जरा गंभीर आहे, पण विचार करा. नाथांनी देह ठेवला, घरीच ठेवला, वाड्यात ठेवला. तेव्हा म्हणे कुणी 2-4 माणसं म्हणाली, म्हणजे काय, हे एवढे संत एकनाथ, यांना चौघांनी खांद्यावरून न्यायचं आहे, म्हणजे आमच्यासारखेच झाले की. तेव्हा म्हणे नाथांनी ऐकलं, योगानुभवातून परत आले, मृत्यूवर मात केली. आणि मृत्युंजय एकनाथ म्हणाले, नको बाबांनो, तुमच्या खांद्यावर नको. म्हणून नाथ म्हणे वाड्यातून, तुम्ही बघितलं असेल पैठणला, वाड्यातून उतार आहे नदीकडं, वाडा पुढे नदी मागं आहे, चालत गेले आणि गोदावरीच्या पात्रामध्ये कृष्णकमल तीर्थामध्ये जलसमाधी घेतली. हे पुढचं खरं आहे, जलसमाधी घेतली. पण मागची कथा खरी असो नाही तर खोटी असो, पण संतांना निंदा चुकली नाही तर आपल्याला कुठं चुकणार आहे? किंवा ते जे वाक्य आहे ते खरं आहे. माणसं निंदा करतायत ना, मग आपण योग्य मार्गानं चाललो आहोत. लोक जर आपल्याबद्दल चांगलं बोलायला लागले तर विचार करावा, जरा काय चुकतंय की काय माझं. हे अगदी खरं आहे. हे सूत्र पुरं करताना सांगतो, आपले तुकाराम महाराज आहेत ना, ते नाथांचे मानसपुत्र आहेत. एक मी माझ्या पुस्तकात मांडले ते प्रमेय तुम्हाला सांगतो. एकनाथ हे मानसपिता आहेत, तुकाराम रामदास त्यांचे मानसपुत्र आहेत. तुकारामाने एकनाथी भागवत वाचलं आणि एकनाथी भागवतातला कृष्ण आपल्या हृदयी धरला म्हणून मानसपुत्र. आणि रामदासांनी भावार्थ रामायण वाचलं नाथांचं, आणि भावार्थ रामायणातला राम आपल्या मस्तकी धरला. आणि ब्रह्मांड भेदून पैलाड रामकथा न्यावी अशी रामभक्ती सांगितली. एक भावार्थ रामायणाचा परिणाम आहे, एक नाथ भागवताचा परिणाम आहे. एक कृष्ण भक्त आहे, एक रामभक्त आहे. आणि त्यांचे वडील एकनाथ रामकृष्ण हरी असे आहेत. हे माझं प्रमेय मी माझ्या एका पुस्तकात मांडले. आता मुद्दा असा की त्या नाथांच्या अनेक ओव्या तुकारामांच्या अभंगात वडिलांचा वारसा यावा तसं येतात. तुकारामांचं वचन आपल्याला माहिती आहे, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. ही मुळात नाथांची ओवी आहे. तसंच बघा, निंदकाचे घर असावे शेजारी, हे तुकोबांचं विधान तुम्हाला माहिती आहे. पण मी ओवी वाचून दाखवतो, तुकारामांनी तिथूनच, आणि यात काही अडचण नाही आहे, वडिलांचा वारसा आहे, ऋण नाहीच आहे, ते वडिलांचा वारसा आहे. ओवी ऐका. येणे निर्धारे गुरु तो गुरु, म्हणजे नाथांचा संदर्भ असा 31वा अध्याय उपसंहार चालला आहे. आणि नाथ म्हणतात, एवढा मोठा ग्रंथ मी लिहिला, आता काय घडेल? काही लोक माझ्या ग्रंथाची स्तुती करतील, काही लोक माझ्या ग्रंथाची उपेक्षा करतील, काही लोक माझ्या ग्रंथाची निंदा करतील. 3च करतील ना, आणि काय करणार? एक आदर, उपेक्षा आणि निंदा. हे सांगून ते म्हणतात, काही करा तुम्ही. येणे निर्धारे गुरु तो गुरु, आम्हा शिष्य तो संवाद गुरु. किती सुरेख शब्द आहे बघा. गुरु शिष्य नातं कसं असतं? संवाद. प्राध्यापक विद्यार्थी संवाद, शिष्य तो संवाद गुरु, निंदक तो परमगुरु. शेजारी नाही, निंदक तो परमगुरु, निपराध सद्गुरु. अहो, निंदकाला सद्गुरू म्हणायचं, मी त्याला मेल्यावर मेल्यासारखं होईल की. निंदक तो सद्गुरू, आणि पुढं म्हणतात जनार्दन कृपा. ही ओवी वाचली की आपल्या लक्षात येतं निंदा कशा प्रकारे बाजूला ठेवायला पाहिजे. अहंकार. शेवटची 2 सूत्र मी मुद्दाहून आपल्याला सांगणार आहे. स्वामी अमलानंद आपल्याला समजायला पाहिजे असतील. मी चरित्र वाचाच, म्हणजे प्रज्ञानंदने चरित्र लिहिले, अमलगाथा वाचा, अधिक काही सांगायला नको, वाचाच. पण हे मी की सांगतो आपल्याला, सहज उपलब्ध होतं. तर एकनाथांचं चिरंजीव पद नावाचं एक प्रकरण.
केवळ 42 ओव्यांच्या ह्या प्रकरणात रज, तम आणि सत्व तुमच्या माझ्या जीवनात आहे, ते कसं वागावं हेही सांगितलं. आपण सगळेच जाणकार आहोत म्हणून त्यातलं एक सांगतो. त्यांनी स्वच्छ त्यामध्ये म्हटलं आहे, प्रपंचामध्ये पत्नीशी वागताना लंपटतेनं वागू नका, संसारा सुंदर करायचा प्रयत्न करा. इतकं स्वच्छ आदरे, विचारावे, पुसावे, तीसे, अशा प्रकारची ओवी मी आधी सांगत नाही, आपण वाचून बघा. लंपटता वेगळी आहे, आसक्ता वेगळी आहे, ममता वेगळी आहे, सुजनता वेगळी आहे, सहकार्यता वेगळी आहे, सहयोग वेगळा आहे आणि सख्य भक्ती वेगळी आहे. हे सगळं सांगितलं फक्त 42 ओव्यात. सत्वरजतम कशा वाटेनं जावं हे लक्षात येतं. चिरंजीव पद पावा वयासी, आन उपाय नाही साधकासी, येथे पाहिजे अनुताप. वैराग्य राजस तामस, वैराग्य सत्व पाहिजे, वैराग्य राजस तामस, ते नच माने संतांस, तेथे न भेटे कृष्ण परेश, अनर्थासी मूळ ते. अशा प्रकारच्या ओव्या आहेत. मी म्हणेन हे चिरंजीव पद स्मरण ठेवणारं वाचा. आता इथे एक महत्त्वाचं आहे की 42 ओव्यांच्या पदाला चिरंजीव पद का म्हटलं आहे? खरं तर चिरंजीव म्हणजे लहान असतो, आम्ही त्याला आशीर्वाद देतो. पण नाथ सांगतायत आपण सगळे चिरंजीव पदानं मंडित आहोत. आपली अन्य पदं खोटी आहेत. सगळ्यांचं पद एक आहे, चिरंजीव पद, कारण आपण अहम ब्रह्मास्मी आहोत. मी तुम्हाला दिसतोय तो 3.5 हा देहाचा, विशिष्ट नामाचा, विशिष्ट व्यक्तिमत्वाचा हा माझा बाह्यावतार आहे. माझा अंतरावतार तुमचा माझा एकच आहे आणि तो म्हणजे जीवात्मा, जो विश्वात्म्याचा अंश आहे. सूर्य खरा, सूर्यकिरणही खरा, गंगा नदी खरी, जलबिंदूही खरा, विश्वात्मा खरा, जीवात्मा खरा. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचं माझं सगळ्यांचे पद आहे चिरंजीव. चिरंजीव. आम्हाला मरण नाहीच आहे, मरणाचं स्मरण ठेवू, पण मरणाला मारणारा स्वातंत्र्यवीर सावरकर आम्ही बघितलेला आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर मरणाची भीती कुणाला? सावरकरांचा विषय निघाला म्हणून सांगतो. सावरकरांचं हिंदू महासभेचा जो भगवा ध्वज होता त्याच्यावर वरच्या बाजूला कृपाण होतं शिखांचं, आणि अनेकांना माहिती नाही पण सांगतो कुंडलिनी खाली होती. सावरकरांच्या हिंदू महासभेचा ध्वज 7 वर्ष ते अध्यक्ष होते, अजूनही काढून कोणी बघावा. भगवा ध्वज आहे पण त्याच्यावर वर आहे कृपाण म्हणजे शस्त्र आणि खाली आहे कुंडलिनी. सावरकरांनी अंदमानात गीता किती वाचली होती, ज्ञानेश्वरी कशी वाचली होती, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जाता जाता सांगितला चिरंजीव पद स्मरण. आणि शेवटचं काय असेल तर त्याला उत्तरच नाही आहे. सगळे संप्रदाय सांगतात तो म्हणजे हरी नामस्मरण. 4 युग आहेत. या 4 युगामध्ये जुन्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी होऊन गेल्या आहेत, त्या आपल्या लक्षामध्ये येतील की प्रत्येक युगाचा एक युगधर्म असतो. कधी यज्ञकर्म असतं, कधी अर्चन पूजा असते. तसा कलियुगाचा धर्म जर कोणता असला तर गोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे नामावतार. मुखी नाम, हाती काम. कर्मयोग पाहिजे, भक्तियोग पाहिजे आणि हरी नामस्मरणाशिवाय इलाज नाही. पण संतांचं वचन तुम्हाला सांगतो. समजा अध्यात्मातले मार्ग सांगा म्हटलं तर कुणी म्हणेल एक ज्ञानमार्ग आहे, कुणी म्हणेल एक कर्ममार्ग आहे, कुणी म्हणेल नामस्मरण विरहित भक्तिमार्ग आहे, म्हणजे अर्चन पूजन यासारखं. माशी 9विधा भक्तीचा उल्लेख झाला ना तसं. पण गुरुदेव रानड्यांसारखी व्यक्ती का अनेक अभ्यासक सांगतात आणि जरा प्रतीकानं सांगतात. ते म्हणतात समजा कर्म, ज्ञान आणि नामरहित भक्ती हे स्वतंत्र मार्ग नाहीतच, ते पूरक आहेत
पण त्यांच्या काही मर्यादा आहेत. आणि ते रूपकात म्हणतात, कर्म जे असतं ना ते तुम्हाला मंदिराच्या प्रांगणापर्यंत घेऊन जातं. ज्ञान जे असतं ना ते देवाच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातं. भक्ती जी असते ना ती गाभाऱ्याच्या आत मूर्तीपर्यंत घेऊन जाते. पण नामसहित भक्ती, नामरहित नाही, नामसहित भक्ती गाभाऱ्यात गेल्यानंतर, भगवंताच्या निकट गेल्यानंतर भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवू शकते. म्हणजे त्याला स्पर्श मिळतो. परिसाचा स्पर्श मिळाला तर लोखंडाचं सोनं होणार आहे. हा स्पर्श भगवंताचा मिळाला पाहिजे असेल तर कलियुगामध्ये हरिनामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, नाहीच. मग हरिनामस्मरण, स्मरण म्हणजे जपन म्हणूया. हरिनाम जपन, चिरंजीव पद स्मरण, निंदा अलिप्तन आणि सुरुवातीला अहंकार निर्मूलन. हे जर आपण सगळ्यांनी केलं तर मग या मगाशी मी जे अध्यात्म दत्तात्रेय म्हटलं त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे आज तुम्हाला मला मिळू शकतील. अखेर आज स्वामी अमलानंदांची म्हणजे मामांची, पूजनीय मामींची स्मृतिदिन आहेत. तर त्या स्मृतिदिनानिमित्त अमलानंदांना प्रज्ञानंदाने ज्या शब्दामध्ये वंदन केले, संस्कृत श्लोक आहे तो उच्चारतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्लोक असा आहे, सद्गुरु स्वरूपम नित्यम नित्यमानंददायिनम. मी दोनदा वाचणार आहे. स्वरूपम अमलानंदम भूयो भूयो नमाम्यहम. भूयो भूयो नमाम्यहम. एकदा नमस्कार करून समाधान होत नाही. भूयो भूयो पुन्हा पुन्हा नमाम्यहम. कुणाला? ऐका, सद्गुरु स्वरूपम नित्यम, दोन्ही अर्थानं. नित्य वंदन आहे, नित्य त्याचाच आधार आहे. सद्गुरु स्वरूपम नित्यम नित्यमानंददायिनम. नित्यम आनंददायिनम. स्वरूपम अमलानंदम. स्वरूपम अमलानंदम भूयो भूयो नमाम्यहम. नमस्कार. स्वामी अमलानंद आणि मामी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जो आपण भक्तिभाव सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याला अत्यंत उचित असं मार्गदर्शन आमचे मित्र त्यांनी आत्ता सर्वांना केलेलं आहे. एक खुलासा करायला मी इथे उभा आहे. दातार सर असं म्हणाले की कुलकर्ण्यांनी केलेलं वर्णन मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि त्या श्लोकाचा उल्लेख करून प्रवचन संपवतो. सुधारणा एवढीच आहे, तो श्लोक समुद्र सर, संस्कृतचे एक प्रोफेसर, त्यांनी अमलानंदांच्यावरती लिहिलेला आणि मला तो अतिशय आवडला. म्हणून बहुतेक पुस्तकामध्ये मामांचा जिथे उल्लेख आला तेथे मी वंदन करताना काद समुद्र, काशीनाथ दत्तात्रय समुद्र यांनी लिहिलेला तो श्लोक आहे. फक्त आपला गैरसमज कोणाचा होऊ नये किंवा ज्यांना हा मूळ माहिती आहे त्यांचं श्रेय काढून मी बळकावतो आहे असा प्रकार कोणाच्याही मनामध्ये येऊ नये म्हणून खुलासा करतो आहे. प्राध्यापक समुद्र ते संस्कृत कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. हां सोमय्या कॉलेजमध्ये ते विभाग प्रमुख होते. विभाग प्रमुख नाही, मग संस्कृतचे प्रोफेसर होते आणि त्यांचे प्रमुख तुमच्या गोकाकला ते जोशी जोशी ना हां गुंडभट शास्त्री जोशी हे विभाग प्रमुख होते आणि त्यांच्या हाताखाली
हे काम करत होते. संस्कृतचा अस्खलित पंडित, वादच नाही. ते जोशी तर एवढे मोठे होते, त्यांनी मामांच्यावरती एक अष्टक लिहिलेलं आहे जोशी सरांनी, अप्रतिम अष्टक आहे. आणि हे कादसमुद्र त्यांनी प्रवचनाला त्यांना बोलवलेलं होतं. ते येण्याच्या आधी त्यांनी हा श्लोक लिहिला आणि माझ्या हातात दिला. अहो म्हटलं ह्याच्यावरतीच बोलण्यासारखं आहे, किंबहुना मामांच्या सगळ्या जीवनाचं सार या एका श्लोकामध्ये तुम्ही आणलेलं आहे. हा म्हटलं संप्रदायामध्ये लोकप्रिय करून टाकू. म्हणून जिथे जिथे त्याचा उपयोग करता येईल तिथे तिथे तो केलेला आहे. दातार सरांनी याची आठवण करून दिली, याचा मला आनंद होतो आहे. मी अतिशय मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आपण सारेजण या कार्यक्रमाकरता अगत्यपूर्वक उपस्थित राहिलात, हा सोहळा साजरा केलात, याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मामांच्या संदर्भामध्ये अशाच तऱ्हेचे वेगवेगळे उपक्रम जेव्हा जेव्हा केले जातील तेव्हा अशाच अगत्यतेनं आपण सर्वजण उपस्थित राहत चला आणि हा सोहळा असा वाढत चला, अशा तऱ्हेची विनंती करतो. जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर काम क्रोधादिका थारा मिळो न चमदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त सोचित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशांतुनी गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्मांची अमला भक्ती दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकचितत्वता देव भक्त से द्वैत्व अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर रमोचित्त निरंतर रमोचित्त निरंतर.